सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ तसेच नीट परीक्षा प्रक्रियेत झालेल्या कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ जयसिंगपूर शहरात रविवारी संध्याकाळी सर्वपक्षीय कॅन्डल मार्च उत्स्फूर्तपणे काढण्यात आला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी आणि दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मार्चमध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून प्रारंभ झालेल्या या कॅन्डल मार्चने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले। हातात मेणबत्त्या घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशा मागण्यांसह शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविला। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर विरोधी मतांचा आदर केला पाहिजे। शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे। सोनम वांगचूक यांच्यासारख्या देशहितासाठी आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, असे ते म्हणाले। नीट परीक्षा प्रकरणाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की लाखो विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षेला सामोरे जातात। मात्र परीक्षा प्रक्रियेत घोटाळे आणि अनियमितता होत असतील तर विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फिरते। देशातील विद्यार्थ्यांचा परीक्षांवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी नीट घोटाळ्याची सर्वोच्च स्तरावर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव दादा पाटील यांनीही यावेळी नागरिकांना संबोधित करताना अन्यायाविरोधात समाजाने एकत्र येण्याची गरज व्यक्त केली। सोनम वांगचूक यांच्यावरील कारवाई असो किंवा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित नीट घोटाळा असो, अन्यायाच्या प्रत्येक घटनेविरोधात समाजाने एकजुटीने उभे राहिले पाहिजे। हा कॅन्डल मार्च कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून लोकशाही, न्याय आणि देशाच्या भवितव्यासाठी आहे, असे त्यांनी सांगितले। मार्च दरम्यान नागरिकांनी शांततेत मेणबत्त्या प्रज्वलित करून लोकशाही मूल्यांचे रक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशा घोषणा दिल्या। केंद्र सरकारने जनभावनांचा आदर करून सोनम वांगचूक यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी, तसेच नीट परीक्षा घोटाळ्यातील दोषींना कठोर शिक्षा करून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची हमी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली। डॉक्टर महावीर अक्कोळे, डॉक्टर चिदानंद आवळेकर, प्राध्यापक राजेंद्र कुंभार, सर्जेराव पवार, चंद्रकांत जाधव, शंकर नाळे, सुदर्शन कदम, अशोक कोळेकर, युनुस डांगे, रंगराव पवार, गुंडाप्पा पवार, रामचंद्र शिंदे, शैलेश चौगुले, स्वाती सासणे, विश्वजित कांबळे, संजय पाटील, कोथळीकर, आदम मुजावर, आम्रपाली कारंडे, गीतांजली जाधव, राज पवार, पवन सुतार, समीर अत्तार, डॉक्टर किरण पाटील, डॉक्टर रियाज अत्तार, सतीश कोळेकर, अभय भिलवडे, रावसाहेब आलासे, नेमिनाथ मादनाईक, सागर माने, अशोक घोरपडे आदी उपस्थित होते। या देशातल्या 24 लाख विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळ करून सरकारनं एक प्रकारे त्यांचा अपमान केलेला आहे। आतापर्यंत 21 विद्यार्थ्यांनी मनोधैर्य खचल्यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत। या आत्महत्या नाहीत तर हत्या आहेत, या सरकारी धोरणाच्या हत्या आहेत। तरी सुद्धा निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधान याची जबाबदारी घ्यायला तयार नाही। या देशाचे ते शिक्षण मंत्री आहेत। महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर टीईटीचे पेपर सुद्धा अशाच पद्धतीने फुटले। म्हणजे एक प्रकारे या देशातले काही पुंजीपती, पैसेवाले आपली पोरं जी स्पर्धेमध्ये उतरू शकत नाहीत आणि त्या पोरांना डॉक्टर, इंजिनियर करण्यासाठी, त्या पोरांना नोकऱ्या मिळण्यासाठी सरळ सरळ पैसे खर्च करतात, पेपर फोडतात आणि जी वर्ष मेहनत करून अभ्यास करणाऱ्या पोरांना मागे टाकतात। ही जी प्रवृत्ती वाढायला लागलेली आहे, याला सरकार खतपाणी घालायला लागलेलं आहे। आणि म्हणून या
नीटच्या प्रश्नावर, कारण नीटचा दुसऱ्यांदा पेपर झाला पण त्याच्याही तक्रारी आता सुरू झालेल्या आहेत. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून खरं तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. ते राजीनामा देत असतील तर पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा मागून घ्यायला पाहिजे होता. परंतु निर्लज्जपणे आज धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या टोळक्याला संरक्षण द्यायचं काम सरकार करायला लागलेलं आहे. एवढंच नव्हे तर गेली 22 दिवस उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्याशी संवाद साधायचा सोडून रॅमॅन मॅगॅसिस पुरस्कार मिळवणाऱ्या या समाजसेवकाचा अतिशय हीन दर्जाची वागणूक सरकारनं दिलेली आहे आणि त्यांच्याशी संवाद साधायचं सोडून त्यांना जबरदस्तीनं ताब्यात घेतलेलं आहे. त्याचबरोबर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर बेछूट असा लाठीमार केलेला आहे. या सगळ्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आज ही कॅन्डल मार्च आम्ही काढलेली आहे. ही केवळ सुरुवात आहे. सोनम वांगचुक असोत किंवा त्यांचे सहकारी हे एकटे नाहीत, सगळा देश विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आहे. हा संदेश आम्हाला द्यायचा आहे.